गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण स्टेपअपच्या होमवर्कवरील लिंकवरून कशा प्रकारे होमवर्क सॉल्व करायचा याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे. ठीक आहे, आपण इथे 7 क्लासचा होमवर्क पाहणार आहोत आज. तर आपण 7 क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊया. ठीक आहे, तर पहा इथे तुम्हाला स्टेपअपच्या सरांनी जो मेसेज पाठवलेला आहे, मिथिलेश सर म्हणून स्टेपअपचे सर आहेत आपल्या ग्रुपमध्ये, त्यांनी तुम्हाला होमवर्कचा मेसेज पाठवला आहे. पहा, ठीक आहे, किती तारखेला पाठवला आहे, 18 मेला हा होमवर्कचा मेसेज त्यांनी पाठवला आहे. पहा, स्टेपअप होमवर्क असं दिलेलं आहे. ज्या दिवशी पाठवला त्याची तारीख दिलेली आहे 18 मे 2021. क्लास 7, ठीक आहे, क्लास 7चा होमवर्क आहे. सब्जेक्ट बायोलॉजी, सायन्सचा जो भाग आहे जीवशास्त्र ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामधला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे चॅप्टर नेम न्यूट्रिशन इन ॲनिमल. ठीक आहे, प्राण्यामधील पोषण. तर या टॉपिकचं नाव आहे, याचं तुम्हाला होमवर्क कंप्लीट करायचं आहे. आणि चॅप्टर लिंक दिलेली आहे आणि त्याचं कंप्लीशन जे आहे, जे होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ते 18 मेपासून ते 21 मेपर्यंत हे होमवर्क पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तर चॅप्टर लिंक जे दिलेले आहे, तुम्ही काय करणार, अशा प्रकारे मेसेज पाहिल्यावर तुम्ही चॅप्टर लिंकला क्लिक करणार. आता मी लिंकला क्लिक करत आहे, पहा. ठीक आहे, तर चॅप्टर लिंकला क्लिक केल्यावर काय होणार आहे, ठीक आहे, अशा प्रकारे काय झालेलं आहे पहा, learn.stepApp.in चा जो होम पेज आहे, म्हणजे त्या चॅप्टरचा जो पेज आहे आता तोच डायरेक्टली काय होणार आहे, ओपन होणार आहे. म्हणजे त्या लिंकला क्लिक केल्यावर काय झालेलं आहे, बायोलॉजीमधला जो न्यूट्रिशन इन ॲनिमल आहे तो डायरेक्ट त्याचे आयलँड्स काय झालेले आहेत, ओपन झालेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली याचे आयलँड्स 1 बाय 1 प्ले करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे या आयलँडच्या मार्फत. ठीक आहे, आपण लिंकला क्लिक केल्यावर इथे डायरेक्ट कशामुळे आलेलो आहोत, कारण आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, स्टेपअपवर आपला जो नंबर स्टेपअप टीमने ॲक्टिवेट केलेला आहे तो नंबर टाकून आपण सबमिट केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे आता आपण लिंकला क्लिक केल्या काय होत आहे, डायरेक्ट आपण चॅप्टरच्या, ठीक आहे, आयलँडवर येत आहोत. जर आपल्याला या लिंकवरून डायरेक्टली या चॅप्टरच्या आयलँडवर यायचं नसेल, ठीक आहे, तर आपण कशा प्रकारे येऊ शकतो, दुसरा कोणता मार्ग आहे की आपण या चॅप्टरला ओपन करून या आयलँडपाशी येऊ शकतो, तर हे पाहायचं आहे. तर पहा, यासाठी आपण काय करूया, दिलेला जो आता पेज आहे तो आपण रिमूव्ह करून टाकू. ठीक आहे, म्हणजे आताचा जो पेज आहे तो आपण स्टेपअपचा रिमूव्ह करून टाकणार आहोत. पहा, अशा प्रकारे. आणि आपण, ठीक आहे, क्रोम ब्राउझरमध्ये न्यू टॅब घेत आहोत. गुगल क्रोम ब्राउझर जो आहे त्याच्यामध्ये न्यू टॅब घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाईप करूया पुन्हा learn.stepApp.in आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर काय होईल, इथे आपल्याला नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे लॉग इन झालेला आहे. ठीक आहे, आपण लॉग इन झाल्यावर अशा प्रकारे काय होणार आहे, स्टेप ॲपचे जो, ठीक आहे, हा स्टेप ॲप ओपन झालेला आहे आता. तर पहा, याच्यामध्ये बायोलॉजी, आपल्याला बायोलॉजीचा होमवर्क कंप्लीट करायचा आहे, म्हणून मी आता बायोलॉजीच्या या बुकला काय करत आहे, टच करत आहे. ठीक आहे, ओपन करत आहे. पहा, आपण बायोलॉजीवर एकदा क्लिक केला, ओपन झालेला आहे. आता या बायोलॉजीमध्ये कोणत्या चॅप्टरचा होमवर्क आपल्याला दिलेला आहे, न्यूट्रिशन इन ॲनिमल, म्हणजे हा जो सेकंड चॅप्टर दिसत आहे. पहिला चॅप्टर कोणता आहे बायोलॉजीचा, न्यूट्रिशन इन प्लांट, आणि सेकंड चॅप्टर आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल. आपल्याला न्यूट्रिशन इन ॲनिमलचा होमवर्क काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, 21 मेच्या अगोदर. तर पहा, मी इथे न्यूट्रिशन इन ॲनिमलला क्लिक करत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे पुन्हा काय झालेलं आहे, जे न्यूट्रिशन इन ॲनिमल या टॉपिकचे जे आयलँड आहेत ते आलेले आहेत. तर अगोदर पण हे आयलँड आले होते कधी, जेव्हा आपण होमवर्कच्या मेसेजवर जिथे चॅप्टर लिंक होती तिथे जेव्हा क्लिक केला तेव्हा पण आपण इथे आयलँडपाशी आलो होतो, किंवा आपण, ठीक आहे, learn.stepApp.in अशा प्रकारे, ठीक आहे, आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये टाईप करून आपण काय केलेलं आहे, ठीक आहे, बायोलॉजीला सिलेक्ट केलेलं आहे, त्यामध्ये आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल या चॅप्टरला सिलेक्ट केलेला आहे आणि आपण पुन्हा इथं आलेलो आहोत. चला, तर आता आपण काय करूया, या टॉपिकचा अभ्यास करूया. तर आपण पहिला आयलँडचा अभ्यास आता करणार आहोत. पहा, त्याचं नाव आहे ॲनिमल न्यूट्रिशन. ठीक आहे, प्राण्यामध्ये किंवा प्राण्यांचे पोषण कसं होतं याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. ठीक आहे, तर पहा, ठीक आहे, अपकमिंग आयलँड ॲनिमल न्यूट्रिशन, गेट स्टार्टेडला आपण क्लिक करूया. ठीक आहे, स्टार्ट झालेला आहे. पहा, या व्हिडिओला आपण चालू करूया आता. Nutrition, the process of obtaining food and utilizing it is called nutrition. There are two modes of nutrition.
1. Autotrophic. Plants synthesize their own food and have an autotrophic mode of nutrition. 2. Heterotrophic. Animals cannot synthesize their food and have a heterotrophic mode of nutrition. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे तेच तुम्हाला खाली वर्डमध्ये दिलेले आहेत नोट्सच्या फॉर्ममध्ये. तर पहा, आपण खाली जाऊया. न्यूट्रिशन म्हणजे काय आहे? पोषण. ठीक आहे, आपण त्याला मराठीत पोषण असं म्हणतो. तर आता सुरुवातीला न्यूट्रिशनची डेफिनेशन दिलेली आहे. आपण जो पहिला टॉपिक होता आपला त्यामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं? न्यूट्रिशनची डेफिनेशन पाहिली होती. म्हणजे न्यूट्रिशन इन प्लांट या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण न्यूट्रिशनची डेफिनेशन पाहिली होती की न्यूट्रिशन इज द, ठीक आहे, मोड ऑफ टेकिंग फूड, ठीक आहे, बाय अन ऑर्गॅनिझम अँड इट्स युटिलायझेशन, ठीक आहे, बाय द बॉडी ऑर इन द बॉडी. ठीक आहे, तर त्याचं युटिलायझेशन कशा प्रकारे बॉडीमध्ये होतं त्याला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. तर इथे पण डेफिनेशन दिलेली आहे पहा, सेम ॲज वे, काहीच फरक नाही आहे. द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड अँड युटिलायझिंग इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. तर अशा प्रकारे काय होणार आहे? फूड ऑब्टेन करणे किंवा फूड टेकिंग करण्याची ही मोड आहे आणि नंतर त्याची युटिलायझेशन होत असतं. याला आपण न्यूट्रिशन म्हणजे पोषण असं म्हणत असतो. ठीक आहे, तर या न्यूट्रिशनचे जे मोड आहेत त्याचे 2 प्रकार आहेत असं आपण पाहिलं आहे. मेजर 2 टाइप्स आहेत. ठीक आहे, एक आहे ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि दुसरा आहे हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर पहा, देअर आर 2 मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, तर पोषणाच्या 2 पद्धती आहेत. पहा, फर्स्ट आहे ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याला ॲटोट्रॉपिक असं नाव दिलेलं आहे. ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण पद्धत. ठीक आहे, की जे म्हणजे प्लांटमध्ये असते आणि प्लांट काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना आपण स्वयंपोषण पद्धतीतील, ठीक आहे, सजीव असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचं असतं. तर पहा, ॲटोट्रॉपिक मध्ये काय माहिती दिली आहे आपण पाहूया. प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड अँड हॅव अन ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर अशा प्रकारे ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्लांट असतात. सर्व ग्रीन प्लांट आपण असं त्यांचे एक्झाम्पल कन्सिडर करतो. आणि ह्या प्लांट काय करत असतात? फोटोसिंथेसिस या प्रोसेसच्या मार्फत काय करत असतात? ठीक आहे, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट काय करत असतात? स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. ठीक आहे, तर या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो, ज्याच्यामध्ये प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशनला, त्यांच्या या पोषणाच्या पद्धतीला आपण काय म्हणत असतो? ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणत असतो. पहा, सेकंड मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे परपोषण पद्धती. यामध्ये जे सजीव असतात ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, ते अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यांना आपण हेट्रोट्रॉप्स असं म्हणतो, परपोषी असं म्हणतो आणि त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणतो. तर पहा, हेट्रोट्रॉपिक त्यामध्ये दिलेलं आहे ॲनिमल्स कॅन नॉट सिंथेसाइज देअर फूड अँड हॅव अ हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू नाही शकत आणि त्यामुळे त्यांचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो कसा आहे? हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. म्हणजे ते परपोषी आहेत, ते अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतात. ठीक आहे, तर मग आपण याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिले होते. बरेचसे जे ॲनिमल्स आहेत ते काय असतात? फूडसाठी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांटवर डिपेंड असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनचे ॲनिमल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या स्लाइडमध्ये जी माहिती आहे ती आता आपण, ठीक आहे, समजून घेतली आहे. आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. चला. Classification of animals. Based on the type of food animals consume, they are classified as herbivores. Consume plants. Examples: cows, sheep, etc. Carnivores. Consume animals. Examples: tigers, lions, etc. Omnivores. Consume both plants and animals. Examples: most bear species, pigs, rats, human beings. तर आपण क्लास 6 मध्येच लर्न केलेलं आहे पहिल्या टॉपिकमध्ये फूड व्हेअर डज इट कम फ्रॉम. तर या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की फूड कम फ्रॉम, ठीक आहे, प्लांट अँड ॲनिमल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला फूड कुठून येतं? प्लांट आणि ॲनिमलपासून आपण फूड मिळवत असतो असं आपण शिकलं आहे. आणि तिथे आपण क्लासिफिकेशन केलं होतं डिपेंडिंग अपॉन व्हॉट दे ईट ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. ठीक आहे, पहिल्या ॲनिमलला आपण पहिली कॅटेगरी होती हर्बिव्होरस, त्यांना आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो. सेकंड कॅटेगरी होती, ठीक आहे, कार्निव्होरस म्हणजे त्याला मांसाहारी आपण प्राणी असं म्हणलं होतं. आणि त्यानंतर होतं ऑमनिव्होरस, तिसरी कॅटेगरी, त्याला आपण मिश्राहारी किंवा सर्वभक्षी असं म्हणतो. ते काय करतात? प्लांट आणि ॲनिमल दोघाला पण खात असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 3 क्लासिफिकेशन केलं होतं. त्याबद्दलच हा व्हिडिओ आपल्याला माहिती देत आहे. खाली नोट्समध्ये पाहूया. पहा, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. ठीक आहे, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचे, तर प्राण्यांचे वर्गीकरण. ठीक आहे, पहा, ठीक आहे, कशावर क्लासिफिकेशन झालेलं आहे पाहूया. बेस्ड ऑन द टाईप ऑफ
फूड ॲनिमल्स ठीक आहे कन्झ्युम दे आर क्लासिफाईड ॲज इंटू द 3 कॅटेगरीज. आपल्याला माहीत आहे हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी ठीक आहे, ॲनिमल शाकाहारी प्राणी ठीक आहे, दे कन्झ्युम प्लांट्स एक्झाम्पल आहेत काऊ शीप एक्सेट्रा. त्यानंतर ठीक आहे कार्निव्होरस दिलेला आहे, कार्निव्होरस म्हणजे काय आहे मांसाहारी प्राणी ठीक आहे, कन्झ्युम अदर ॲनिमल्स ऑर ॲनिमल्स ठीक आहे, एक्झाम्पल आहे टायगर लायन जे वाघ आहे सिंह आहे हे अन्नासाठी दुसऱ्या प्राण्याला मारून खातात हे आपल्याला माहिती आहे, तर ते कसे आहेत मांसाहारी प्राणी आहेत. तिसरा ठीक आहे जो प्रकार आहे ॲनिमलचा क्लासिफिकेशन आहे तर तो काय आहे ओमनिव्होरस, त्याला आपण सर्वभक्षी किंवा मिश्राहारी असं म्हणतो. तर ते काय करतात कन्झ्युम बोथ प्लांट ठीक आहे अँड ॲनिमल्स. एक्झाम्पल आहे मोस्ट बियर स्पेसीज म्हणजे जे अस्वलाच्या जाती आहेत त्या आहेत. त्यानंतर अजून एक्झाम्पल खाली दिले आहेत पिग्स डुक्कर आहे, त्यानंतर रॅट्स उंदीर आहे, ह्युमन बिईंग माणूससुद्धा काय आहे ओमनिव्होरस आहे ठीक आहे, म्हणजे मिश्राहारी आहे सर्वभक्षी आहे असं आपण पाहिलेलं आहे. सो ठीक आहे इन क्लास 6 वी ऑलरेडी लर्न्ड अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. तिथे आपण पाहिलेलं आहे त्या टॉपिकमध्ये की दोज ॲनिमल विच ईट ओनली प्लांट्स आर कॉल्ड ॲज हर्बिव्होरस ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं काऊ आहे, डिअर आहे, शीप आहे ठीक आहे, बफॅलो आहे अशा आपण तिथे एक्झाम्पल पाहिले होते. कार्निव्होरस दोज ॲनिमल विच ईट अदर ॲनिमल आर कॉल्ड ॲज कार्निव्होरस. फॉर एक्झाम्पल टायगर लायन वुल्फ असं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर ओमनिव्होरस द ॲनिमल विच both eat plant as well as other animals are called as omnivorous. ठीक आहे, these are the omnivorous. cockroach is also an example of omnivorous असं आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे प्राणी काय खातात त्यावरून ते मांसाहारी आहेत का ठीक आहे, शाकाहारी आहेत का किंवा मिश्राहारी किंवा सर्वभक्षी आहेत का असं आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर प्राणी कसे असतात हर्बिव्होरस असतात तर त्यांची जी जनरली जे आतड्याची लांबी असते ठीक आहे ती कशी असते थोडीशी जास्त असते हे आपल्याला माहिती आहे ॲज कम्पेअर टू द कार्निव्होरस ॲनिमल ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. चला ठीक आहे पहा. Nutrition in humans. It involves various steps namely ingestion, digestion, absorption, assimilation, and digestion. Ingestion is the intake of food. Digestion is the process by which food is broken down into simple absorbable substances. ठीक आहे, तर अशा प्रकारे न्यूट्रिशन इन ह्युमन याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की इट इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स नेमली इंजेशन म्हणजे काय असतं की आपण त्याला म्हणतो ठीक आहे अंतर्ग्रहण करणे. सो व्हॉट इज मीन बाय इंजेशन. इंजेशन इज द प्रोसेस ऑफ ठीक आहे टेकिंग फूड इन द बॉडी ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी इंजेशन आहे ही काय एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण फूड आपल्या बॉडीमध्ये काय करत असतो घेत असतो, त्याला आपण इंजेशन असं म्हणत असतो ठीक आहे. त्यानंतर आहे डायजेशन होतं. डायजेशन म्हणजे काय आहे पचन होतं ठीक आहे. पचन म्हणजे काय असतं व्हॉट इज मीन बाय डायजेशन याची पण आपण डेफिनेशन पाहिली आहे की डायजेशन इज द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स सबस्टन्स लाईक स्टार्च ठीक आहे आर गेट्स कन्वर्टेड इंटू द सिम्पल सबस्टन्सेस ठीक आहे, दॅट प्रोसेस इज नोन एज डायजेशन. तर अशा प्रकारे ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सबस्टन्स जे जटिल सबस्टन्स आहेत ते काय होतात सिम्पल सबस्टन्समध्ये कन्वर्ट होत असतात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो डायजेशन असं म्हणत असतो. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय अवशोषण, म्हणजे जे पण आपलं फूड जे आहे ते सिम्पल सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये काय झालेलं आहे ठीक आहे म्हणजे कन्वर्ट झालेलं आहे, त्यांचं अवशोषण होतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं आपल्या शरीरामध्ये. त्यानंतर काय होतं असिमिलेशन म्हणजे काय ठीक आहे सात्मीकरण ठीक आहे. सात्मीकरण म्हणजे काय असतं की असिमिलेशन म्हणजे सात्मीकरण म्हणजे काय की जे फूड आपल्या शरीरामध्ये काय झालेलं आहे ॲब्झॉर्ब झालेलं आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं फूड काय होत असतं आपल्या ब्लड मार्फत आपल्या डिफरंट ऑर्गनकडे काय होत असतं ट्रान्सफर होत असतं. याला आपण काय म्हणत असतो सात्मीकरण म्हणजे असिमिलेशन असं म्हणत असतो. म्हणजे आपल्या प्रत्येक सेलमध्ये काय होत असतं ॲब्झॉर्प्शन केलेले जे फूड आहेत ठीक आहे जे सिम्पल फॉर्म होता ठीक आहे न्यूट्रिएंट्सचा तो काय झालेला आहे आपल्या ब्लडच्या सेलमध्ये गेलेला आहे आणि आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये ते काय होत आहे ठीक आहे मिक्स होत आहे. अशा प्रकारे त्या प्रोसेसला आपण असिमिलेशन असं म्हणतो. आणि त्यानंतर मग हे मिक्स झालेला जो फूड आहे याचं रेस्पिरेशन होतं आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी रिलीज होत असते असं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आहे इजेशन म्हणजे काय आहे की जो वेस्ट फूड आहे जो फूड डायजेस्ट झाला नाही अनडायजेस्टेड फूड आहे जो आपल्या शरीरामध्ये त्याचं आपल्या शरीराच्या बाहेर काय होत असतं उत्सर्जन होत असतं, तो बाहेर आपल्या शरीराच्या निघून जात असतो, त्याला त्या प्रोसेसला आपण इंजेशन असं म्हणतो. तर पहा सुरुवातीला आहे ठीक आहे त्या प्रोसेसला आपण इजेशन असं म्हणतो. तर सुरुवातीला आहे पहा इनजेशन, इन म्हणजे आतमध्ये, इंजेशन म्हणजे फूड शरीरामध्ये घेणे आणि शेवटी आहे इजेशन म्हणजे शरीराच्या बाहेर फूड जो अनडायजेस्टेड फूड आहे तो शरीराच्या बाहेर काढून टाकणे. अशा प्रकारे ह्या स्टेप्स आहेत ठीक आहे असं आपण पाहिलेलं आहे.
इनजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, असिमिलेशन आणि इजेशन. तर ह्या स्टेप क्रमाने सांगा असं पण तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्याच क्वेश्चन विचारला जातो. पुढे पाहूया. तर आपल्याला 1 बाय 1 स्टेप सांगितलेल्या आहेत. पहा, इंजेशन म्हणजे काय आहे. ठीक आहे, द इनटेक ऑफ फूड, शरीरामध्ये फूड घेण्याची ती काय आहे प्रोसेस आहे. त्यानंतर डायजेशन म्हणजे काय आहे, प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन इंटू, ठीक आहे, ॲब्झॉर्बल सबस्टन्स. तर अशा प्रकारे जे सबस्टन्स ॲब्झॉर्ब होऊ शकतात अशा सबस्टन्समध्ये त्या फूडचं ब्रेकडाऊन होतं, त्या प्रोसेसला डायजेशन असं म्हणतो. आणि आपण असं NCERTच्या बुकमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स सबस्टन्स, ठीक आहे, गेट्स कन्वर्टेड इंटू सिम्पल सबस्टन्सेस, दॅट प्रोसेस इज नोन ॲज डायजेशन. असं आपण डेफिनेशन सुद्धा पाहिलेली आहे, त्याला आपण पचन होणे असं म्हणतो. ठीक आहे, स्लाइड आपण तिसरी पाहिलेली आहे. आता आपण 4th स्लाइडवर जाऊया. चला. Nutrition in humans. Absorption. The process by which nutrients from the digested food are absorbed into the blood. Assimilation. The process by which nutrients carried by the blood are taken in by the cells. Digestion. The process by which undigested food is released out of the body. न्यूट्रिशन इन ह्युमन, ठीक आहे, म्हणजे मनुष्यातील पोषण असं आपण पाहत आहोत आता. तर याच्यामध्ये आपण काय पाहतो पहा, सर्वात पहिल्यांदा काय झालं, ॲब्झॉर्प्शन. जे आपण फूड खाल्लेलं आहे त्याचं डायजेशन झाल्यावर त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं, त्याचं अवशोषण होतं आपल्या शरीरामध्ये. तो जे सिम्पल सबस्टन्स म्हणजे आपला फूड जो कन्वर्ट झालेला आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, त्याचं काय होतं असतं ॲब्झॉर्प्शन म्हणजे अवशोषण होतं असतं. पहा, ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय आहे, द प्रोसेस बाय विच न्यूट्रिएंट्स, ठीक आहे, फ्रॉम द डायजेस्टेड फूड. कोणत्या फूडमधले न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत आहेत, तर डायजेस्टेड फूडमधले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत आहेत. ठीक आहे, सो ॲब्झॉर्प्शन इज द प्रोसेस बाय विच न्यूट्रिएंट्स फ्रॉम द डायजेस्टेड फूड आर ॲब्झॉर्ब्ड इन टू द ब्लड. ते ब्लडमध्ये काय होत असतात, ॲब्झॉर्ब होत असतात. पुढे पाहूया असिमिलेशन. असिमिलेशन म्हणजे काय आहे, सात्मीकरण. सात्मीकरण म्हणजे काय, पहा, द प्रोसेस बाय विच न्यूट्रिएंट्स, ठीक आहे, जे ॲब्झॉर्ब झालेले आहेत आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे, द प्रोसेस बाय विच न्यूट्रिएंट्स कॅरीड बाय द ब्लड आर टेकन इन बाय द सेल. तर अशा प्रकारे आपल्या ब्लडमध्ये जे पण न्यूट्रिएंट्स आता काय झालेले आहेत, मिक्स झालेले आहेत, ते आपल्या वेगवेगळ्या, ठीक आहे, पार्टमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सकडे ते काय होतात, ट्रान्सपोर्ट केले जातात. सोबत ते काय होत असतं, आपल्या ब्लडच्या सेलमध्ये ते काय होत असतात, मिक्स होत असतात. अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, असिमिलेशन असं म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट स्टेप आहे इजेशन. इजेशन म्हणजे काय आहे, आपण त्याला म्हणतो की जो अनडायजेस्टेड फूड आहे तो आपल्या शरीराच्या बाहेर आपण उत्सर्जित करतो. ठीक आहे, तर त्याला त्या प्रोसेसला आपण इजेशन असं म्हणत असतो. तर पहा, त्याची डेफिनेशन दिलेली आहे, द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द, ठीक आहे, बॉडी. तर अशा प्रकारे आपल्या बॉडीमधून काय होत असतं, डायजेस्टेड फूड नाही, अनडायजेस्टेड फूड काय होत आहे, रिमूव्ह होत आहे. त्या प्रोसेसला आपण इजेशन असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण 4 स्लाइड पाहिलेले आहेत. आता आपण प्ले नावला क्लिक करणार आणि या आयलँडचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करणार. चला, प्ले नाव. ठीक आहे, पटपट आन्सर द्यायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, ॲनिमल्स एक्झॅबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. नाही, प्लांट्स एक्झॅबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. तर हा काय झालेला आहे, फाल्स झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक आन्सर दिला आहे. सेकंड, कार्निव्होरस आर दोज ॲनिमल दॅट फीड ऑन प्लांट्स. ठीक आहे, तर कार्निव्होरस आर द ॲनिमल दॅट ईट अदर ॲनिमल्स. ठीक आहे, सो ठीक आहे, दे आर नॉट फीड ऑन द प्लांट्स. दिस इज ऑल्सो फाल्स. ठीक आहे. नेक्स्ट, असिमिलेशन इज द प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. नो असिमिलेशन, दिस प्रोसेस इज नोन ॲज डायजेशन. डायजेशनमध्ये काय होत असतं, कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं सिम्पल सबस्टन्समध्ये रूपांतर होत असतं. हे सुद्धा काय फाल्स आहे. अशा प्रकारे पहा. फोर्थ क्वेश्चन, द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज असिमिलेशन. असिमिलेशन आहे, याला आपण इजेशन असं म्हणतो. हे सुद्धा काय आहे, फाल्स आहे. अशा प्रकारे आपला हा स्कोर आलेला आहे. हा स्कोर तुम्हाला स्क्रीनशॉट करून काय करायचं आहे, ग्रुपवर शेअर करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार, पुन्हा या आयलँडला रिलर्न करणार, पुन्हा आपण काही क्वेश्चन सोडवणार. तर पहा, आयलँडला आपण रिलर्न करतो. सेकंड स्लाइड हा, थर्ड स्लाइड, फोर्थ स्लाइड, प्ले नावला क्लिक करणार, पुन्हा मी काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, पुन्हा मी काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन कसे येतात पाहूया. चला, पटपट उत्तर द्यायचे आहेत. पहा, देअर आर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन. नाही, देअर आर 2 मेजर मोड ऑफ न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. तर हा फाल्स. ठीक आहे, त्यानंतर पहा, ॲनिमल्स आर क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, कार्निव्होरस अँड ऑमनिव्होरस बेस्ड ऑन द फूड. ठीक आहे, बेस्ड ऑन द फूड दे प्रिपेअर. त्यांनी फूड बनवलं नाही आहे, बेस्ड ऑन द व्हॉट दे ईट. ते कोणत्या टाईपचं फूड करतात, व्हॉट काइंड ऑफ फूड दे आर ईट.
ठीक आहे. अकॉर्डिंग टू दॅट देअर आर 3 टाईप्स ऑफ ॲनिमल. अशा प्रकारे हा काय झालेला आहे, फाल्स झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, रेस्पिरेशन इन ह्युमन्स इन्व्हॉल्व्स इजेशन. नाही, अशा प्रकारे रेस्पिरेशन इन ह्युमन इन्व्हॉल्व्स इजेशन हे चुकीचं आहे. ठीक आहे, फाल्स. नेक्स्ट पुढे पाहूया. ड्युरिंग ॲब्झॉर्प्शन द न्यूट्रिएंट्स कॅरीड बाय द ब्लड आर टेकन इन बाय द सेल. तर अशा प्रकारे ड्युरिंग द ॲब्झॉर्प्शन काय होतं असतं, न्यूट्रिएंट्स कॅरीड बाय द ब्लड इज टेकन इन द सेल. तर नाही आहे, ड्युरिंग ॲब्झॉर्प्शन नाही होतं असतं, ड्युरिंग असिम्युलेशन असं होतं असतं. हे सुद्धा फाल्स आहे. चारही पण क्वेश्चनचे आन्सर काय केले आहेत, बरोबर दिलेले आहेत. पुन्हा आपण काय करणार, रीलर्न करणार. वाटेल तुम्हाला हा जर स्कोअर माझा चांगला आहे तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून काय करू शकता, ग्रुपवर पाठवू शकता. पुन्हा आपण काय करूया, रीलर्न कन्सेप्टला क्लिक करूया. Nutrition, the process of obtaining. आपण चारी प्लेन स्लाइड पुढे नेऊया आणि प्ले नाव करूया. आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे. प्ले नाव पहा. ॲनिमल एक्झिबिट अ हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अगदी बरोबर आहे. ॲनिमल हे हेट्रोट्रॉप्स असतात, ट्रू आहे. ठीक आहे. बेस्ड ऑन द फूड ॲनिमल्स कन्झ्युम दे आर क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, कार्निव्होरस, ऑमनिव्होरस. अगदी बरोबर आहे, ट्रू. इंजेशन इज द इंटेक ऑफ फूड. अगदी बरोबर आहे. इंजेशन म्हणजे फूड आतमध्ये घेणे. अगदी बरोबर. द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज इजेशन. अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, अगदी बरोबर आहे क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे ट्रू आहे. तर अशा प्रकारे आपले अर्निंग 100% झालेले आहे. 36 सेकंदात आपण 4 क्वेश्चन सोडवलेले आहेत. तुम्ही इथे जर थांबायचं असेल तर थांबू शकता, पण आपल्याला नाही थांबायचं. आपल्याला जास्तीत जास्त या आयलँडमध्ये काय करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे मास्टर की मिळवायची. तर पुन्हा आपण काय करणार, या आयलँडला रिलर्न करणार. तर चला पाहूया. पण स्लाइड आपण पुढे घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे प्ले नाव. पुन्हा आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहा. ठीक आहे. क्वेश्चन फर्स्ट. देअर आर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन. फॉल्स आहे. 2 मोड्स आहेत. ठीक आहे, हा फॉल्स. त्यानंतर ॲनिमल्स आर क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, कार्निव्होरस अँड ऑमनिव्होरस बेस्ड ऑन, ठीक आहे, ऑन द फूड दे प्रिपेअर. चुकीचं आहे हे. अगोदरच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. असिम्युलेशन इज द प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन सिम्पल. फाल्स आहे. हे डायजेशन प्रोसेस आहे. ठीक आहे. द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड, ठीक आहे, आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज इजेशन. अगदी बरोबर आहे. हा पण क्वेश्चन झालेला आहे आपला. ठीक आहे, तर हे क्वेश्चन अगोदरच झाले होते. पुन्हा आपण रिलर्न करणार. कुठले नवीन क्वेश्चन येतात का पाहणार. त्यानंतर हा आयलँड थांबूया आपण. ठीक आहे, पाहूया. चला. ठीक आहे, प्ले नाव. ठीक आहे. ॲनिमल एक्झिबिट हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. बरोबर आहे. रिपीट क्वेश्चन आहे. पुढे जाऊया. ॲनिमल्स दॅट फीड ऑन प्लांट्स आर हर्बिव्होरस. अगदी बरोबर आहे. नवीन क्वेश्चन आहे पण अगदी बरोबर आहे की शाकाहारी प्राणी म्हणजे जे प्लांटवर फीड होतात. अगदी बरोबर उत्तर, ट्रू आहे. रेस्पिरेशन इन ह्युमन्स इन्व्हॉल्व्स इजेशन. हे फाल्स आहे. ठीक आहे. द प्रोसेस बाय विच न्यूट्रिएंट्स फ्रॉम द डायजेस्टेड फूड इंटर्स द ब्लड इज कॉल्ड ॲज ॲब्झॉर्प्शन. अगदी बरोबर, ट्रू करणार. 2-3 क्वेश्चन आपल्याला नवीन पाहायला मिळाले आहेत. पुन्हा आपण रिलर्न कन्सेप्ट करणार. हा आयलँडचे क्वेश्चन पुन्हा या आयलँडचे क्वेश्चन आपण पाहूया. काही वेगळे क्वेश्चन येतात का. प्ले नाव. ठीक आहे, पहा. प्लांट एक्झिबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन ॲज दे कॅन नॉट सिंथेसाइज देअर फूड. ते सिंथेसाइज देअर ओन फूड आहे. तर इथे चुकीचं आहे. कॅन नॉट म्हणताय. ते स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवू शकत, पण ते ॲटोट्रॉपिक मोडमध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्यामुळे हे फाल्स झालं. बेस्ड ऑन द फूड, ठीक आहे, ॲनिमल कन्झ्युम देअर आर क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, कार्निव्होरस, ऑमनिव्होरस. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. इंजेशन इज द इंटेक ऑफ फूड. रिपीट क्वेश्चन. बरोबर आहे. ड्युरिंग द ॲब्झॉर्प्शन द न्यूट्रिएंट्स कॅरीड बाय द ब्लड आर टेकन इन द, ठीक आहे, सेल. तर अशा प्रकारे ॲब्झॉर्प्शनमध्ये काय होतं आहे, जे पण ब्लडमध्ये म्हणजे सेलमध्ये काय होतं आहे, असिम्युलेशन. या प्रोसेसला आपण असिम्युलेशन असं म्हणतो. हे फाल्स आहे. ठीक आहे, रिपीट झालेला क्वेश्चन होता. ठीक आहे. पुन्हा आपली अर्निंग जे 100% आलेली आहे. पुन्हा आपण रिलर्न कन्सेप्टला क्लिक करूया. काही क्वेश्चन न्यूट्रिशन द प्रोसेस ऑफ, काही क्वेश्चन आपल्याला वेगळे पाहायला मिळतात का ते आपण पाहूया. प्ले नाव. तर पहा. प्लांट एक्झिबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन ॲज दे कॅन नॉट सिंथेसाइज. फाल्स आहे. रिपीट क्वेश्चन. ॲनिमल आर क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, कार्निव्होरस, ऑमनिव्होरस बेस्ड ऑन फूड दे प्रिपेअर. फूड नाही प्रिपेअर, व्हॉट दे ईट. ठीक आहे, अशा प्रकारे हे फाल्स आहे. असिम्युलेशन इज द प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स. फाल्स आहे. याला आपण डायजेशन असं म्हणतो.
द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड इजेशन. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण रिलर्न या आयलँडला रिलर्न करूया. ठीक आहे, पहा. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. ॲनिमल एक्झिबिट अ हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अगदी बरोबर आहे. रिपीट क्वेश्चन. ॲनिमल दॅट फीड ऑन प्लांट आर हर्बिव्हरस. अगदी बरोबर आहे. रिपीट क्वेश्चन. डायजेशन इज द प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस. अगदी बरोबर आहे. इथे करेक्ट सेंटेन्स आलेला आहे. हा नवीन क्वेश्चन आहे. ट्रू. द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज असिम्युलेशन. तर अशा प्रकारच्या प्रोसेसला असिम्युलेशन नाही म्हणत आपण, याला काय म्हणत असतो, फूड जर अनडायजेस्टेड रिलीज होत आहे त्याला इजेशन असं म्हणतो. हा काय आहे, फाल्स आहे. पुन्हा आपण युअर अर्न 100% आहे. वाटेल तर एक क्वेश्चन यावेळेस नवीन पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा आपण रिलर्न कन्सेप्ट करूया. ठीक आहे, पहा. तुम्ही पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ ऐकू शकता जर तुम्हाला ऐकायचे असतील. ठीक आहे, पुन्हा पुन्हा लर्न करायचं तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ ऐकू शकता. प्ले नाऊ. ॲनिमल एक्झिबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फाल्स आहे. कार्निव्होरस आर दोज ॲनिमल्स दॅट फीड ऑन प्लांट. हे पण फाल्स आहे. ठीक आहे. ओ माय गॉड, आपण गडबडीमध्ये आन्सर टिक करून दिला होता. सो इंजेक्शन इज द इंटेक ऑफ फूड. अगदी बरोबर आहे, पण आपल्या पुन्हा गडबडीमध्ये आन्सर टिक झालेला आहे त्यामुळे चुकलेला आहे. तर या कन्सेप्टला आपण रिलर्नसुद्धा करू शकतो किंवा याला रिप्ले करून पुन्हा या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण रिप्ले करूया. पहा. ॲनिमल एक्झिबिट अँड ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फाल्स आहे. ते हेटरोट्रॉप्स असतात. कार्निव्होरस आर दोज ॲनिमल दॅट फीड ऑन प्लांट. हे सुद्धा फाल्स आहे. ठीक आहे, ते मीठ खातात अदर ॲनिमलचं. रेस्पिरेशन इन ह्युमन इन्व्हॉल्व्स इजेशन. हे सुद्धा काय आहे, फाल्स आहे. ड्युरिंग ॲब्झॉर्प्शन द न्यूट्रियंट्स कॅरीड बाय द ब्लड टेकन इनटू द सेल. तर याला आपण तसं नाही म्हणणार, याला असिम्युलेशन म्हणतात. हे सुद्धा फाल्स आहे. तर अशा प्रकारे आपली पुन्हा अर्निंग किती झालेली आहे पहा. एक क्वेश्चन चुकला होता आपला, तर इथे खाली जे दाखवलं आहे. ठीक आहे, तर पहा करेक्ट आन्सर 6 आलेले आहेत. 7 आउट ऑफ 1 आपला क्वेश्चन काय झाला होता, रॉंग झाला होता. आपले अर्निंग किती आहेत, 91 आहे. एकदा आपण रिलर्न करूया, त्यानंतर आपण नेक्स्ट आयलँडला जाऊया. प्ले नाऊ. पहा, आन्सर द्यायचे आहेत. देअर आर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन. फाल्स आहे. ॲनिमल्स दॅट फीड ऑन प्लांट्स. ठीक आहे, आर हर्बिव्होरस. अगदी बरोबर. ट्रू. असिम्युलेशन इज द प्रोसेस बाय विच फूड इज ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस. फाल्स आहे. याला डायजेशन म्हणतात. द प्रोसेस बाय विच अनडायजेस्टेड फूड इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज असिम्युलेशन. त्याला इंजेक्शन असं म्हणतात. फाल्स. तर 100% काय केले आहे, अर्निंग केलेली आहे. तर तुम्ही इथून काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमचा हा आयलँड झाला आहे असं म्हणजे पूर्ण झाला आहे अशा प्रकारे तुम्ही ग्रुपला ती स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. आता तुम्ही खाली नेक्स्टला क्लिक करता तर सेकंड आयलँडवर जासाल, पण आपण सेकंड आयलँडवर आता जाणार नाही. आपण सेकंड आयलँड स्पेशल दुसऱ्या व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यावर, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, ठीक आहे, सेकंड आयलँडविषयी संपूर्ण आपल्या मदर टंगमध्ये अगोदर समजून सांगलं जाईल आणि त्यानंतर अशाच प्रकारे आयलँडची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाईल. तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत. सोबत हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे होमवर्क सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, या व्हिडिओमुळे तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या लवकर समजण्यासाठी काय होईल, मदत होईल, म्हणून मी ही व्हिडिओ बनवत आहे. कारण बरेच विद्यार्थी म्हणत होते सर की ठीक आहे थोडंसं म्हणजे समजून सांगा हे स्टेप ॲपबद्दल, तर त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. आता आपण इथून ॲक्झिस्ट होत आहोत, यसला क्लिक करत आहोत. तर अशा प्रकारे आपण बाहेर आलेलो आहोत. तर पहा आपल्या किती आयलँड खेळून झाले, तर एक आयलँड खेळून झालेला आहे ॲनिमल न्यूट्रिशन. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्हाला ग्रुपवर शेअर करायचा आहे. तर अशा प्रकारे सेकंड आयलँड जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, डायजेस्टिव्ह सिस्टीम फर्स्ट. ठीक आहे, आणि त्या नेक्स्ट व्हिडिओची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर सर्वांना बाय, थँक्यू.